हे बघा आपण खरं तर या ठेवू तुम्ही आपण इथं उभा आहोत मांडवे ते पातकीच्यावरचा रोड आहे त्याचा मांडवे नाव आहे या गावचे सरपंच खरं तर उपस्थित आहेत सर्व ग्रामस्थ आहेत कोणीतरी आवटी नावाचा ठेकेदार आहे आपण बघू शकताय जसे आपण माती उकरतोय आता हे काय नाही आपण माती उकरतोय अशा प्रकारचं हे हा काम बोगस केलेला आहे ही खडी वरच्यावर टाकले याला डांबर आपण जसं पाण्याला चुना हे बरोबर पाण्याला चुना लावतोय अशा प्रकारचं या रस्त्याला चुना लावलाय आणि या पश्चिम भागाला चुना लावण्याचं काम केलंय इतकं सहज हे निघते आणि म्हणून हा कोणीतरी आवटी म्हणून ठेकेदार आहे यांचा मी निषेध करतो आणि या ठिकाणी पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना आपण सांगतोय ते सांगत असतात की अशा प्रकारचं हे बोगस हे उचलेलं हे खालची जी पहिला जुना रोड होता तो उजगाळला पाहिजे आणि तो उजगाळल्यानंतर त्याच्यावरती हा खोदायला पाहिजे बघा आपण बघतो पहिला रोड चांगले डांबरी उजगाळला नाही ना म्हणजे हा पहिला डांबरी रोड आहे हो तो होता तोच लय भारी होता तो चांगला होता पॅक होता हे बघा हा पहिला डांबरी रोड आहे आणि ह्या डांबरी रोडवरती त्यांना बीबीएम केले आणि बीबीएम ला ज्या पद्धतीने त्याने खडी टाकायला पाहिजे होती त्या पद्धतीने त्याने खडी टाकली नाही त्याच्यामुळे अत्यंत हे बोगस काम झालेलं आहे आता खोऱ्यानी इथं वडलेलं आहे गावकऱ्यांनी या खोऱ्याने वडलं इथं हे बघा इथे जवळ बरे हे निघते का कायदा राहू द्या हे बघा खोऱ्याच्या बाजूला हे बघा हे बघा हे बघा सरपंच हे बघा म्हणजे हे काडीला रोड निघतोय असं हे बीबीएम केलेले हे बघा म्हणजे एवढं बोगसगिरी या रोडवर झालेले आहे हे मांडव्यापासून तर सातेखेडे वाडीच्या शेलाचा माळ आहे आपला हे मांडव्याच्या आधीत आलं आणि तिकडे ते आधीत नाही ना काही मी आपल्या तालुक्यातलंच आहे तर जुन्नरच्या पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे मी त्यांना आता फोन केलता त्यांनी सांगितलं मी कोणाला तरी फोन करतो आणि अशा प्रकारचं खरं तर त्यांनी आपण त्याला त्या ठेकेदाराला फोन सांगा बरं ठेकेदार फोन नाही प्रत्यक्ष म्हणजे तो नाही झालेला होता तोच बरा तुम्हाला काय म्हणायचे हो ह्यो रस्ता पहिला होता कसा आणि आता केलाय कसा पहिला निठाण रस्ता असल्याने नुसती कोरडी कधी टाकली त्याच्यावर आणि वरून आणि काय त्याचा उपयोग नाही सरपंच साहेबांनी कधी या रस्त्याच्या संदर्भात बोलायचं झालं इस्टिमेट प्रमाणे रस्त्याचं काम होणं अपेक्षित आहे तसं झालेलं दिसत नाही काम हे बोगस पद्धतीनं झालेलं आहे या आतापर्यंत हे जे काम केलंय या सगळ्या कामांचं स्ट्रक्चरल ऑडिट पीडब्ल्यूडीच्या कार्यालयाच्याकडनं झाल्यानंतरच पुढील काम करावं तोपर्यंत हे काम बंद ठेवण्यात यावं आणि केलेल्या कामाचं जे पेमेंट आहे ते स्टॉप पेमेंट करावं अशी माझी एक इच्छा आहे या कामाचं स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय काम पुढे करावं चालू ठेवावं नाही ते म्हणतात आमचं काम पूर्ण झालंय नाही ना ते बिल थांबवायचं त्याचं ते बिल काढून घेतील स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर चुना लावतील ते नाही ऑडिट झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट येईल आणि रिपोर्ट आल्यानंतर मग त्याच्या बिलाच्या संदर्भात कारवाई करावी हा कोण बोलताय तुम्ही बागलेराव साहेब केवढ्याचं काम आहे हे 1,47,00,000 बरोबर हा आणि टेंडर टोटल आहे 1,51,00,000 म्हणजे मागे ते रॉयल्टी बिल्टी जातात त्याच्यात म्हणजे 1,51,00,000 रुपये टेंडर रॉयल्टी जाऊन ते रॉयल्टी जाऊ द्या टेंडर किंमत किती आहे
₹1,51 लाख आहे, पण रॉयल्टीचे वगळून जे कामाचा पोर्शन आहे तो 1,47 लाख आहे साहेब. बरं ठीक आहे. मी काय म्हणतो 1,51 1,47, पण याच्यामध्ये हॅलो, आता जो पहिला डांबरीकरण होता तो चांगला होता. 800 मीटर आहे ना, खडीकरणाचा एक लेअर होता, त्याच्यावर काम केलेलं आहे. नाही खडीकरण आहे, ऐका ना, WBM, मग त्याला डांबर नाही वापरते का? नाही WBM ला नाही डांबर वापरणार, MPM ला वापरणार. MPM बी केलेला आहे त्याने, त्याला डांबर वापरलेलं आहे. याला आता हे MPM आहे ना, हा वरचा MPM असेल. खालचा केलाच नाही त्यानं. या डांबरा ऐका ना, या डांबरावरच त्यांनी MP केलेला आहे. साहेब पूर्ण ऐकून घ्या ना माझं. ते डांबर काय आहे, त्याच्यावर MPMच करणार, त्याच्यावर WBM नाही करणार. पण ते हॅलो, ते काडी ना उकरत आहे साहेब, काडी ना उकरत आहे. हा MPM जो डांबर कामावर गेला तो काढी नाही निघतोय असं म्हणतो. हा तुम्ही किती वर्ष राव साहेब आहेत? मला 20 वर्ष. मग तुम्ही 20 वर्ष आजच घोडा राहायचा का आम्हाला? ऐका ना तुम्ही. नाही तुम्ही ऐका, तुम्ही ऐका ना, तुम्ही साईटवर किती वेळा आलेत? साईटवर मी डांबर काम चालू असताना एक वेळ आलो होतो आणि खडीकरणाला 2-3 वेळा आलो. बर, आता इथं जवळजवळ पाणी तर मारलंच नाही, डांबर वापरलंच नाही, फक्त आपण पानाला चुना कसा लावायचा? चुना माहिती आहे का तुम्हाला? चुना माहिती आहे ना? पान घाला कधी तर त्या पानाला चुना लावला ना, अशा प्रकारचा त्यांनी तो डांबर लावलेला आहे. आणि अगदी मी समोर इथं हा तुमचा जे डांबरीकरण आहे ना, त्या इथे काढा म्हणून हाताना, हे हाताने निघतंय. हॅलो, हे उकराव इकडं, हाताने काढा. आव टाइम लागला तरी त्याच्या आता आपण आता पोपट उठलं, अत्यंत बोगस काम आहे. 1.5 कोटी रुपयाचं हे काम बोगस. त्या ठेकेदारचं नाव काय आहे? संतोष आवटी. पूर्ण नाव संतोष संतोष आवटीचा फोन नंबर द्या बरं. मी काय करणार आहे साहेब, ऐका ना, मला नंबर द्या. हा 98 90 97 61 65. हे बघा, तुम्ही आता हा रस्ता आम्ही आता उकारला इथं, तुम्ही तो रस्ता मला जर व्यवस्थित केला नाही तर मी तुमच्या ऑफिसला गाडवा समोरच्या आणील. तुम्ही जर उद्याला आले नाही, मला उद्या येऊन याची पाहणी करायची, गावकरी दाखवतील. हे परत मी उंडेकडकचं काम कसं जाधवराव साहेबांनी उतरलं होतं, त्यावेळेस त्या उंडेकडक सारखं हे काम सगळं उतरायचं. खराब नाही, खराब नसेल ना तुम्हाला इथं मी खाली तुमचा तोंड टेकविल. त्या खराब काम आहे का चांगले? चांगलं काम तुम्हाला आम्ही उकरा सांगणार नाही. इथं 1.5 कोटी रुपयात कोण आलो, कोण तो आवटी येतो, आवटी का फावटी, कोण येतो? कोण आहे आवटी? तो संतोष आवटी ठेकेदार अत्यंत बोगस आहे, बोगसगिरी करतो. तुम्हाला अधिकाऱ्याने हाताशी धरतो, तुमची पाकिटं भरतो. मग हा ठेकेदारांचा बंगला बांधायला, ते अधिकाऱ्याचा बंगला बांधायला हा पैसा 1.5 कोटी रुपये. मी काय म्हणतो, हे बघा, मी आता इथं साईटवर आहे, इथं सरपंच माझ्या समोर आहेत, जवळजवळ 50 लोक आहेत. तुम्हाला याची हिडीव मी आता पाठवतो साहेब, चल बरं, याची तुम्हाला मी हिडीव पाठवतो. हा नाही जागेवर म्हणजे इथे इथं उकरा बरं. हॅलो, महिन्यामध्ये सट नाही का? मी काय म्हणतो, हॅलो, पहिला डांबरीकरण आहे ना, पहिला डांबरीकरण त्याच्यातून उतरायला पाहिजे ना.
ऐका ना साहेब, एक मिनिट. पहिला जो काढा हाताना, हा पहिला जो डांबर होता हा उतरायला करा तुम्ही. बरोबर करा. एक मिनिट इकडे आलं साहेब. पिकिंग म्हणजे काय? रस्ता जो पहिला जुना असतो तो जीसीबी वर करतो ना आपण, तो त्याने पिकिंग नाही केला. हॅलो, पहिला रस्ता सगळ्यांना मिळेल ना. मी काय म्हणतो तुम्ही ऐका ना. नाही ना, हा पिकिंग कधी करणार तुम्ही? सगळ्यांना मिळेल का? हा दारू पेता पण त्याला तुम्ही उचलायला पाहिजे ना. त्याने डांबरच नाही टाकला साहेब. त्याने पहिल्या डांबरावरती डांबर टाकून खडी टाकली शिवाय चितकल का? खाली डांबर नाही टाकला तुम्हाला मी. खाली डांबर टाकला. आता मला काय म्हणायचं, एवढं आता हे लोक आहेत ना, तुम्ही इकडे हे नाही तर आता जवळजवळ आम्ही 10-15 गाडी शेंगा काढावी लागली. कधी काढलं का? इथं जे प्रकार आहे ना, आपण विनुंगाच्या शेंगा कशात आहे तो अशी आम्ही आता लाईन धरली इथं. त्याचा व्हिडिओ तुम्हाला आम्ही आता इथं पाठवणार आहे. हे हाताने निघतंय, खाली डांबर नाही काढला. चला हे आहे बघा. आणि तुम्ही फोन चालू द्या. हे बघा, या इकडे पुढे या बरं. हे केलेलं आहे त्याच्यामुळं अत्यंत आमच्या दृष्टिकोनातून हे साहेब आपाप उठलेले हा रस्ता. इथं उठवायची पण गरज नाही. बघा हे इथं आम्ही हात नाही लावला. हे व्हिडिओ शूटिंग कर. हे बघा इथं हात नाही लावला. इथे उभे राहा सगळे साहेब. ऐका, तुम्हाला आमचा आवाज ऐकायचे ना. हा मग तुम्ही ठेकेदाराचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या ठेकेदाराचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. हे जे आम्ही रोडवर इथं 25 कार्यकर्ते आहेत 50, तर आम्ही हात न लावता साहेब हा रस्ता ऐका. तुम्ही आमचा फक्त आम्हाला 5 मिनिटं वेळ द्या. तुम्ही आता ऐका ना साहेब, मी काय म्हणतो चुकीचं हे काढवा. हे बघा आता हे जे आम्ही रोड आहे पहिला, ऐका ना, 5 मिनिटं तुम्ही साईडवर या, तुम्ही पाहणी कराल. आता हा रोड आहे ना साहेब, उद्या येणार, तुम्ही जे करणार ते करणार. पण याच्यामध्ये आम्हाला जे गावकऱ्यांना वाटतंय ही बोगसगिरी, तुम्ही व्यवसाय म्हणून आम्ही तुम्हाला इज्जत देतो. याचा अर्थ असा नाही तर तुम्ही 1.5 कोटी रुपये आदिवासी भागामध्ये काम चालू. तुम्हाला वाटतं कोण नाही का? मी जुन्नरला राहतोय, म्हणजे मांडव्यामध्ये सुद्धा माझी माणसं आहेत. हॅलो साहेब, चुकीचं म्हणजे आम्ही रोडवर उभे तुम्हाला सांगतो तिकीट ते किती जण पडले तिथे रस्त्यावर पडले तिथं. अहो साहेब, इथं 2-4 मोटरसायकल तर एखादा हात मोडलाय, कोणता पाहुणा फुटला, बरोबर आहे का? आणि त्या ठेकेदाराला घ्या बरं लाईनवर. नाही त्याला लाईन वगैरे साहेब तुम्ही घ्यावं. तुम्ही मुख्य तुम्ही आमच्या दृष्टीने राहू साहेब आहेत. तुम्ही लाईनवर घ्या त्याला. बोलून देत
काही पद्धत आहे का कामाची? काय नंबर आहे? पद्धत राहते कोण करणार? सरपंच. 65. तिकडे पुढं clear केलं नाही का? जय उठल अजून किती लांब आहे असं काय करेल टोटल रस्ता खराब आहे केलाय खाली अजून कुठं आहे का खराब हे बघा इथं पण अशा प्रकारचा उताराला सर्व गावकरी मंडळी हातानं डांबरीकरण या बाजूने हातानं उचललेलं म्हणजे आपण या अशा प्रकारचं ताई ना इकडं हे बोगसगिरी रस्त्याची ताई आहे आणि या पीडब्ल्यूचे अधिकारी अत्यंत झाड कात्र्याचे अधिकारी या बाजूने हे सरपंच इथं या झाड कात्र्याचं खर तर हे महिलांनो थोडं काढून बघा कसं वाटतं महिला उकरून हे महिला मंडळीचं आमदार हाताने उकरतात अशा प्रकारचा खर तर हा बोगस रोड या ठिकाणी झालेला आहे काढा 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 म्हणजे आज महिला मंडळी भाताचं भाकरीचं पीठ कसं लाटी द्यात असा हा रस्ता लाटी द्या बघा एवढा मूर्खपणाचं लक्षण खर तर हा ठेकेदार कोण आहे आवटी राजुरीचा आवटी काय म्हणलं संतोष काय संतोष आवटी याने हा बोगस केलेला रस्ता आहे हे काढा बाजूला आणि अधिकाऱ्याला विचारला तो म्हणतो मी पाहणी करतो ते काय पाहणी करतो अशा प्रकारचं झालेले आहे आणि म्हणून या रस्त्याचा आम्ही जाहीरपणे या पीडब्ल्यूचा आम्ही निषेध करतो काय या ठेकेदाराचं करायचं काय या अधिकाऱ्यांचं करायचं काय या अधिकाऱ्यांचं करायचं काय अशा प्रकारची बोगसगिरी झालेली या ठिकाणी मांडव्या ग्रामपंचायतचे संपूर्ण ग्रामस्थ महिला मंडळी आम्ही या ठिकाणी रोडवर उभा आहोत आम्ही आता या ठिकाणी पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्याला फोन केला तर तो सांगतोय मी पाहणी करतो 1 महिना झाला हे बोगसगिरी तू काय वांग्याची पाहणी करतो इथं हाताने हा रस्ता उकरतात ज्या टायमाला पाऊस होईल पावसाळा येईल त्या टायमाला हा रस्ता पोपटा घेईल पोपटा आम्ही आता जवळजवळ 15 दिवस झाले ऍक्सिडेंट झाले तुम्हाला काय वाटतं पावसाळ्यामध्ये काय होईल साहेब असं कुठे असते का याच्यामध्ये आम्हाला खर तर अत्यंत दुःख वाटतं की हे इथे उकरून बघा बरं आहे काय बरं महिला म्हणजे काढा बरं हो साहेब काहीच केलं नाही रोड म्हणजे हाताने महिला मंडळी हाताने रोड काढतात हे हाताने उचगळते अशा प्रकारचं हे कुठं आता हाताने निघतंय का बरं काढ बघतो इकडं अशा प्रकारचा निश्चित आहे थोडं काढा अशा प्रकारचा हा रोड हे बघा आपण अजून त्या रस्त्यावर आहे की इथून तर तिथपर्यंत आका सरळ बघा इकडे उकरले इथं आम्ही उकरलेला आहे आपाप उठले हा रस्ता जो आपण आता बघतोय या साईडने खाली कॅमेरा मार बघा हा रस्ता जो आहे
हा आपाप उठलेले म्हणजे आपण उकरतो, उकराच्या अगोदर इकडून या साईडला बरं सरळ इकडून कॅमेराला तिथून जवळजवळ 100 मीटर ह्या पट्ट्या अशाच आहेत. तर ह्या बिगर उकरता हा रस्ता उठलाय आणि अधिकारी म्हणतात आम्ही पाहणी करतो. तुम्ही कायची पाहणी करता? आम्ही गावकरी आहेत, आम्ही या ठिकाणी मांडवे ग्रामपंचायत गावकरी आहेत. आपण या ठिकाणी तिथपर्यंत मारा कॅमेरा म्हणजे हा रस्ता बिना उकारता. सरपंच साहेब तुमचं काय मत आहे? जरा मांडा बरं इथं याच्यावर काय केलं पाहिजे साहेब, तुम्ही बोला. अरे आता इकडे त्याचं काम खरोखरच अत्यंत निकृष्ट पद्धतीचं असं झालेलं आहे. या रस्त्यामुळं असून अडचण नसून खोळंबा अशा प्रकारचं ही स्थिती आज या ग्रामस्थांची झालेली आहे. हा रस्ता होण्यापूर्वी आधीचा जो रस्ता होता तो तरी एक वेळ बरा होता, परंतु आता नव्याने रस्ता करून अजून अडथळा निर्माण केलेला आहे. मोटरसायकल वाले हे कुणाचं हात मोडलं, कुणाचं डोकं फुटलं, कुणाचं पाय मोडलं, अशा प्रकारे हे असून अडचण नसून खोळंबा करून ठेवलेला आहे शासनानं. आणि शासनाचं पूर्णपणे या कामाच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे अशी आमची ठाम समज झालेली आहे. वरचे अधिकारी जे आहेत ते अधिकारी कार्यालयामध्ये खुर्च्यांवर बसून या रस्त्याचं तिथून सुपरविजन करत आहे. कुणीही या रस्त्यावर साईड व्हिजिट साठी आलेलं नाही आहे. कुणीही या रस्त्याच्या कामाची चेकिंग केलेलं नाही आहे. कॉन्ट्रॅक्टर हा सुप्रीम आहे आणि त्याच्या मर्जीनुसारच हे सगळं रस्त्याचं काम चाललेलं आहे. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला या अधिकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा आहे असं आमचं समज झालेलं आहे. या सर्व कामाचा या कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांचं आम्ही संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर निषेध करतो. आपण या ठिकाणी बघू शकताय ग्रामस्थांनी हा बिगर उतरता हा रस्ता खाली माती आहे का डांबर आहे कळत नाही. हे बघा आता म्हणतात डांबर माती टाकले इथं बघा. डांबरच टाकलंय त्यांनी वरच्यावर फक्त आता फवारणी केलं गेलंच निघून ते असं काम असं कसं आमचा जुना रोड अधिकाऱ्यांना त्या कुत्रा आला बघा, त्या कुत्रा तिकडे बघा, कुत्र्याला पण चालतात नाही बघा. कुत्रा सुद्धा बाजूने आलाय, कुत्र्याला सुद्धा वाटतं या बाजूला खडी निघाली बघा. आपण त्या कुत्र्याचं एंट्री बघा बरं, कुत्रा कशी सिटिंग करे बघा त्या कुत्रा. मग कुत्र्याला जर वाटेन चालता येत नाही, कुत्रा खडीच्या बाजूने चालवत आहे. आता जर केला असेल कुत्र्याला अक्कल आहे पण ठेकेदारांना आणि या अधिकाऱ्याला अक्कल नाही. त्यांना फोन केलं ते सांगतात ठेकेदार काय फोन उचलत नाही, त्याला खाली त्याला आपण बघत आपण अशा प्रकारचं हे बघत आलाय. हे बघा हे आपाप उठलेलं काम तुम्ही सगळ्यांची कामाचं कसं आहे कसं काय उठलं बघा. इकडे एक ताटे मान द्या तिकडे खाली तिकडे. हे बघा आता आपण ते म्हणजे 1 मिनिट ते म्हणते उकारलंय का, पण हे उठलंय ते आपण बाजूला करतोय. इथं पडून म्हणून बाजूला करतोय आपण. हे बघा बघा हा डांबरीकरण, बघा हा डांबरीकरण, बघा हा डांबरीकरण, बघा हा डांबरीकरण. गावकरी मंडळी या ठेकेदाराचं करायचं काय? या ठेकेदाराचं करायचं काय? अरे या अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे अधिकाऱ्यांचं करायचं काय? हे बघा इथं बिगर उकरता म्हणजे उकरायला लागत नाही अशा प्रकारचा एक खडी निघालेले अत्यंत बोगस हा रस्ता झालेला आहे. याची पाहणी करून हे बघा आता खोऱ्यानं काय उकरायची गरज नाही, त्या हात्यानं काढा बरं. इथं माती काय उकर इथं माती हे बघा ना माती हे काय हे माती नाही हे माती बघा माती काढा आंबेडकर बघा बरं. ही डांबरी असं का साहेब तुम्ही सांगा ना
आमच्यासाठी तुम्ही आहेत ना हे असं बघा सरपंच करा बघा बरं तुम्ही करा बरं काय आहे बघा तिकडे. हे बघा हो साहेब तुम्ही बघा ना हे असं असतंय काय हे असं म्हणजे हे असतंय अत्यंत बोगस आहे. हा रस्ता जो किती किलोमीटर सरपंच आहे? बोला साहेब तुम्ही बघा इथं बघा बघा बरं आहे हे इथं. बघा हे इथं उघड. आता खोर लागणं आपलं काय नाही हे असं असतंय काय हे असं असतंय काय हे असं असतंय का आदिवासीचं म्हणलं म्हणजे आपण ते आता हे बघा. हा डांबरीकरण आहे. आता हे पुढे बघा. डांबरीकरण आहे का? हाताने हा डांबर वर जातोय. बरोबर काय म्हणते? हे मातीचं डांबर आमचं आहे. लक्ष तुम्ही त्याच्याकडे कोण देणार आमच्याकडे लक्ष तुम्ही सांगा ये पुढे पुढे बघा. हे बघा, आता हा डांबरीकरण आहे का? हे डांबरी आहे का? हे बघा ना हो हे बघा सरपंच साहेब बघा माती बघा बघा पीडब्ल्यूला आपण इशारा देऊ शकतो. पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्याने याची पाहणी करून हा रोड आम्हाला परत करून द्यावा. याचा कदाचित आम्ही पीडब्ल्यूच्या ऑफिस वरती गाढवाचा मोर्चा काढू. काढतो ना गाढवाचा मोर्चा काढतो ना. अरे अधिकाऱ्यांचं करायचं काय? अरे अधिकाऱ्यांचं करायचं काय? या ठेकेदाराचं करायचं काय? तर यांना आपण गाढवांचा मोर्चा घेऊन जाऊ पीडब्ल्यूला. हा रस्ता जो बोगस केलाय हा आपल्याला त्यांनी 1 महिन्याच्या आतमध्ये करून द्यावा. उद्यापासून हा रस्ता रिपेअर करावा. चला पुढे अजून बरं का साहेब पाहिजे ना चला चला हे पुढे बघू शकता हे दृश्य आपण. हा रस्ता आम्ही मांडव्याचा तर सातेकेतीवाडीपर्यंत हा पूर्ण रस्ता आम्ही 5-7 किलोमीटर चेक केलेले. प्रत्येक ठिकाणी असे रस्त्याचे पोपटे निघाले. बघू शकता आपण या कॉर्नरला इथं इकडं तिकडून पुढून दाखव बाळा पुढून दे. मीडियाच्या माध्यमातून आम्ही पत्रकार या ठिकाणी पत्रकार मग त्या ठिकाणी सुरेश वाणे असेल, संदीप भाऊ उताडे असेल, अरुण मोरे असेल, पंढरीनाथ असेल, त्याचप्रमाणे आपले किरण असेल आणि बातम्या कराव्यात ना. पत्रकारांनी या बोगस कामाच्या बातम्या कराव्यात. आमची ग्रामस्थांची त्यांना विनंती आहे. बघा बरं इथं खाली काय भानगडे या कसं बघा बरं पुढे ती खडी गेल्या गेलं तर झूम करून डांबरच नाही जरा सगळं बोगसगिरी आहे ही. सरपंच आम्ही गावकरी उभे आहोत. हा जो रस्ता आहे हा लोक हाताने निघतोय आणि तो अधिकारी म्हणतो आम्ही डांबर लावलाय. अरे आपण पान खातो ना पान टपरीवरती पानाला का दादा चुना लावतो. चुना लावला इथं या रस्त्याला चुना. हे बघा आता तुम्ही बघू शकताय. आता एवढं गावकरी घुमलं जण काय त्या पानाला चुना लावायला. अशा प्रकारचा हा रस्ता बरं खाली टपरीवर आम्ही इथे चुना लावतोय. बघा आता एक काढा निघतोय. आता इतका बोगसगिरी ही इथे उतरतो घ्या तिथवर घ्या त्याला जर दिसू दे ना. अशा प्रकारचं खरं तर हे बोगसगिरी अत्यंत ताटलेली आहे. म्हणून सरपंच साहेब आपण आता या पीडब्ल्यूच्या ऑफिसला गोडा लावायचा. किती किलोमीटर रस्ता असला? 3.5 किलोमीटर म्हणजे 1.5 कोटी रुपये. 1.5 कोटी रुपये हे ग्रामीण भागामध्ये मांडवे गावाच्या हद्दीमध्ये एक चुना लावायचं काम या पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्याने केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतोय. हातानं डांबरीकरण उखडतो हातानं. आणि त्या पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्याला फोन केला. फोन करून उद्या पाहणी करतो. तू काय पाहणी करतो? रस्ता रिपेअर झाला नाही त्या पीडब्ल्यूच्या ऑफिसला गाढवांचा मोर्चा काढून त्या ठिकाणी आपण चला राहू दे चला या ठिकाणी करायचं काय? अधिकाराचं करायचं काय? या ठेकेदाराचं करायचं काय? या ठेकेदाराचं करायचं काय? संतापलेले गावकरी आहेत. ठेकेदाराने जर हा रस्ता परत रिपेअर केला नाही, याला डांबर लावला नाही
तर आम्ही त्याच्या तोंडाला मोठ्यानं त्याच्या तोंडाला त्याच्या तोंडाला त्याच्या तोंडाला चला पुढे बघूया कसं आहे ते. हे बघा आम्ही मांडव्याच्या कॉर्नरला उभे. आता बऱ्याचशा ठिकाणी हाताने रस्ता उखाडलेला आणि आपाप उखाडलाय. बरोबर आहे का? याला कोणी हात लावलाय का? हा आपाप उचलले. हे झूम करून घे रे. म्हणून जे पीडब्ल्यूचे अधिकारी आम्हाला मगाशी फोनवर बोलले की आम्ही रस्ता बघतो तर काय बघता म्हणा असं सगळं गावकरी मंडळी तू आम्हाला तुमचं काय म्हणणं आहे रस्त्याबद्दल मला ऐकू द्या. सरपंच हो ग्रामस्थ बोला. अरे आदा सरपंच मी बोललो या रस्त्याबद्दल काय म्हणणं आहे? रस्त्याबद्दल म्हणजे काय तो गोळा करून टाका होता तोच बरा होता. आमना माना हे काही उपयोगाचा. हॅलो उद्या किती वाजता येणार राव साहेब तुम्ही? ठेकेदारला इथं आणा. ऐका ना मी आता तुम्हाला हेडू कॉल करू का? 1 मिनिट हा हेडू कॉल करू. उचला बरं हेडू कॉल लावा बरं. मला हेडू कॉल करा बरं 1 मिनिट. साहेब आता हे तुम्ही बघा ऐकून कसा दिसतोय तुम्हाला? नाही ना हा रस्ता दिसतोय तुम्हाला? दिसतोय का? रोड कसा दिसतो साहेब? हा रोड आहे हा असा उठलेला आहे. इथं एखादा पाय मोडलाय. काय काय मोडला? जवळजवळ इथं 100 फूट आहे. दिसतंय का? हे बघा ऐका साहेब साहेब बघा ना तुम्ही हा व्हिडिओ कॉल आहे ना आम्ही ह्या रोडनं चालय. राहू दे ते राहू दे नको करू. हे बघा इथं हे लोक खोऱ्यानं काढतात. ह्या कोणाला माणसं पडल्यात. कसं दिसतंय साहेब तुम्हाला? नाही उद्या आलं तुम्ही आता ही लोक दिसत का तुम्हाला सगळे? दिसायला आलं का? हा? 4-5 कॉलेज आधी झाले ते. ऐका ना पाहिली का चालते गाडी. मग अशा प्रकारचं साहेब हे काम झालं. आम्ही काय आरोप करीत नाही. आता हे बघा आता इथे आहे ना हे उकार इथे आहे बघा. आता हे आम्ही उकारलं काय खाली जर साहेब त्यांनी जर तांबा टाकला ना हे कसं निघत साहेब? हा काय उठलेले ते मंत्री उकारलं साहेब आलाय का? साहेब हे गावकरी किती पाहिलं का? बरोबर करा बरं. हो साहेब किती आहेत? पडला इथं आता पडला. आता एक माणूस पडला आम्ही दवाखान्यात त्याला साहेब. आताच पाठवलं गाडीवर. बरं तुम्ही त्याला माझा फोन उचलीत नाही. लाईन घ्या बरं उचले बघा बरं. तो कोण आपला आवटी कोण आहे लावा बरं. माझा नाही उचली घ्या बरं साहेब. आवटीला नाही नाही फोन वाचतोय साहेब. हे बघा तुम्हाला मी आता एक स्पॉट दाखवतो. उद्याला समजायला मी नाही आलो तुम्ही बघून घ्या. आता तुम्हाला जुना रस्ता दाखवतो मी. 1 नंबर रस्ता होता. हा बघा साहेब आता हा जुना रस्ता होता. या जुन्या रस्त्यावर त्यांना डांबर टाकाय पाहिजे ना. डांबर टाकलं तर खडी चिटकाल ना. हॅलो नाही समजायला उद्याला मी एखाद्याला पुण्याला कलेक्टर साहेबाकडे मिटिंग आहे. ऐका साहेब
कलेक्टर पहिले जे आता नवीन कलेक्टर आले ते पहिले गोडेगावला पीओ म्हणून होते. आताचे नवीन कलेक्टर माझे मित्र आहेत. त्याच्यामुळं तुम्ही जर साहेब त्याला पाठीशी घातला ठेकेदारला तर मात्र मी वादळ मला वादळ म्हणतात, मी थांबणार नाही. कलेक्टर तर दूर राहिले, पण तुम्ही आज तालुक्यात 30,000 मतं घेतली. तुमचा आम्ही जबाबदार व्यक्ती, तुमचं जर आम्ही ऐकणार नाही तर असं कसं होणार? नाही, म्हणजे आमचं काय म्हणजे खोटी तक्रार नाही. एवढे 5-50 100 कार्यकर्ते माझी मी स्वतः येतो, त्याला बी आणतो. मी जरी नसले जसं मुंडेकडे तो रस्ता खोडला ना का जाधव साहेबांनी परत करायला लावला. तसं करायला लावून साहेब, याने जर खाली डांबर टाकलं असेल तर तसं करायला लावून. हा डांबर तुम्ही येऊन बघा, खाली डांबर टाकलाय. पण तो कसा टाकलाय? चुना लायतो नाही का आपण याला पाण्याला किरात माराय पाहिजे. आता हे इकडे किरात मारला ठीक आहे. या मग तुम्ही उद्या. पहिला रोड कसा बघा साहेब, तुम्ही सांगा रोड पहिला कसं हा पहिला रस्ता आहे. या रस्त्याने आपण चालू चला गावकरी. हा जुना रस्ता आहे. म्हणजे जुना रस्ता एवढा चांगला आहे त्याच्यावरती त्याने खडे आथरली. त्या खडीला डांबर नाही टाकला, त्याच्यावर मुरुम टाकला आणि वर फक्त पातळ पातळ पानाला चुना लायतो असा डांबर टाकला आणि त्याच्यामुळे तो रस्ता सगळा उठून गेला. हा रस्ता खरं तर बघा, आता हा रस्ता आपण बघू शकतो. हा एवढा चांगला रस्ता पहिला होता बघा बरं. अरे पहिल्याचा असा त्याच्यावर ही खडी टाकली, त्या खडीवर तांबडी माती टाकली, मग ती आता उठली. तो डांबर टाकणार तांबडा मग तांबडा डांबर आहे का काळा डांबर आहे? तांबडा डांबर आम्ही म्हणत साहेब. हा तांबडा डांबर सरपंच साहेब, आता वर जो पाहिला आपण तो काळा डांबर नाही, तांबडा डांबर. तांबडा डांबर म्हणजे तांबडी माती. चला पुढे बघू आपण आता याचा ऑपरेशन करू आज आपण. गावकरी मंडळी, तुम्ही मला कधी फोन करा, मी तुमच्या पाठीशी आहे. जुन्नर पंचायत समितीच्या PWच्या अधिकाऱ्यांना पत्र दिलं, ते उद्या येणार आहेत. यदा कदाचित मी जर उद्या कलेक्टर पुण्याला गेलो तर मी जरी नसल तरी जे आता आपण पाणी त्यांना दाखवा आणि हा रस्ता परत करून घेऊ. आणि तिकडला जो रस्ता चालाय तो रुंदीकरण आपलं करायचंय ना. त्यांनी ती केलं नाही समोर ऐकून तिकडे रोड सुद्धा व्यवस्थित केलं नाही. तर कोणी ठेकेदार चालेल पण गाडी काम चालू आहे.